श्री स्वामी समर्थ. सोमवारी आणि एकादशी या दिवशी नारळ फोडू नये, कारण ब्रह्मांडाचे तसेच ब्रह्मा विष्णू महेश यांचे प्रतीक आहे. त्या दिवशी नारळ फोडल्यास देवांना मार लागल्याचे दोष आपणास लागतात व अष्टमीला नारळ फोडू नये. असे केले असता बुद्धीचा नाश होतो. दाराशी गाय आल्यास तिला पोळी, अन्न, गूळ न देता हाकलू नये, कारण गाय आपले दोष संकट घेण्यासाठी येते. आपल्या घरातील शेळ्यांना, कुत्रे किंवा मुके जनावर यांना जरूर द्यावे. पंचमहायज्ञ केल्याचे पुण्य पदरी पडते. दाराशी उन्हाळ्यात कोणी पाणी मागत असल्यास हातचे काम सोडून पाणी द्यावे, कारण उन्हाळ्यात आणलेल्या व्यक्तीस मुके जनावरास पाणी देणे, पाणी पाजणे हे पुण्य आहे. रस्त्यावर वृद्ध, अंध, अपंग, आजारी व्यक्तीला मदत हवी असल्यास जरूर करावी. यासारखी पुण्य कमावण्याची संधी नाही मिळणार. महिलांनी झाडू व्यवस्थित आडवा ठेवावा, उभा ठेवू नये. झाडू लक्ष्मी प्रतीक आहे. त्यांचा मान ठेवावा व ठेवताना तो येणाऱ्या जाणाऱ्यांना दिसणार नाही असा ठेवावा. मीठ सांडल्यावर त्याच्यावर पाय पडू नये, म्हणून ते स्वच्छ भरून पाण्यात टाकावे. मीठ समुद्रात असते, समुद्रापासून मिळते. लक्ष्मी समुद्रकन्या आहे. लक्ष्मी आणि मिठाचा फार जवळचा संबंध आहे. भर सायंकाळी घरातून 3 वस्तू कुणाला देऊ नये. मीठ, पैसे, झाडू या वस्तू लक्ष्मीकारक आहे आणि आपण सायंकाळी लक्ष्मी येण्याची वाट पाहतो, म्हणून तिला घरातून जाऊ देऊ नये. तसेच दूध, दही आणि ताक ह्या वस्तू गायीपासून प्राप्त होतात, म्हणून ह्याही लक्ष्मी स्वरूप आहे. त्या वस्तू सायंकाळी कुणास देऊ नये. आपल्या घरातील देव्हाऱ्याजवळ डाव्या हाताला कलश स्थापना जरूर असावी. नारळ सोलून कलशावर ठेवावा, त्यास शेंडी ठेवावी. पूर्वी काही घरांमध्ये बहिणीचे, भावाचे किंवा नातेवाईकांचे मूल स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळत आणि मोठे करीत. अर्धे आयुष्य एकत्र जात असत. काही कारणास्तव त्या मुलांना वेगळे करू नये त्यांच्या इच्छेशिवाय, कारण हा फार मोठा तळतळात लागतो आणि त्या घरातून लक्ष्मी निघून जाते. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये लक्ष्मी वास करते, म्हणून कुटुंब विभक्त होऊ देऊ नये किंवा विभक्त जाऊन राहू नये. घरातील वडीलधाऱ्यांचा मान ठेवावा, कर्तव्याची जाणीव ठेवावी. कुणी आपणास मदत केलेली विसरू नये. कुणाशी कपट कारणास्तव वागू नये. सकाळी लवकरच उठावे. महिलांनी अंगणात सडा, रांगोळी आणि पुरुषांनी सूर्यनारायणास पाणी, देवाजवळ धूप दीप लावावे. मुंगीला साखर टाकूनच मग चहा घ्यावा. श्री स्वामी समर्थ.